नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा वसंततील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा. शेतकऱ्यांना दिलासा, सरकारकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ, नवीन दर काय, त्या संदर्भातील बातमी आहे. बघू शकता, राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उद्देशाने केंद्र सरकारने बफर स्टॉक कार्यक्रमांतर्गत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. याआधीही केंद्र सरकारने हा दर 12.70 रुपयावरून 15 ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत वाढवला होता. मात्र आता यात 70 पैशांची वाढ करण्यात आली असून सरकार 16.50 रुपये प्रति किलोने कांद्याची खरेदी करणार आहे. सुधारित दर उद्या शनिवारीपासून लागू होणार आहे. बाजारातील दर संतुलित ठेवणे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाला अधिक चांगला भाव मिळवून देणे हा सरकारचा या निर्णयामागील उद्देश आहे. केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक. गेल्या आठवड्यात केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यात कांदा खरेदी प्रक्रिया अधिक प्रभावी करणे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देणे चर्चा करण्यात आली. जोशी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की सध्याच्या बाजारभाव आणि साठवणुकीची योग्य असलेली कांद्याची गुणवत्तेचा विचार करून किमान हमी खरेदी किंमत मॅप 13 जून 2026 पासून सुधारित करून 1650 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. आणि एकंदरीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काय होती मागणी. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 3000 रुपये प्रति क्विंटल 30 रुपये प्रति किलो खरेदी दराची मागणी करत होते. त्यांचे म्हणणे होते की नाफेड आणि NCF यांच्याकडून दिला जाणारा सुमारे 15.80 रुपये प्रति क्विंटल हा दर बाजाराच्या हस्तक्षेप अपेक्षेपेक्षा कमी आहे. शेतीचा खर्च काढण्यासाठी अपुरा आहे. त्यानंतर आता सरकारने कांदा खरेदीच्या किमतीत किंचित वाढ केली आहे. सरकार कांदा खरेदी का करते? कांद्याला किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून बफर स्टॉक तयार करते. बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्यास हा साठा खुला करून ग्राहकांना दिलासा दिला जातो. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य आणि हमीभाव मिळावा यासाठी सरकारकडून कांदा खरेदी केली जात असते. ही होती महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड जी तुमच्यापर्यंत पोहोचली. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच बातमी शेअर करायला अशी आशा आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ माहितीपूर्ण कांदा बचाव अपडेट तोपर्यंत ते थांबतोय. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कमेंट करून मात्र भेटूया. आपण धन्यवाद.